संशयास्पदरित्या दुचाकी आढळून आल्यानं तब्बल 2 तास पाळत ठेवून असलेल्या उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एम. चन्ना यांनी एका अट्टल घरफोडी करणाऱ्या संशयितास अटक करून त्याच्याकडून घरफोडी करण्याचे साहित्य देखील जप्त केले। नाशिक शहर हद्दीत सर्रासपणे गुन्हेगारी डोकेवर काढत आहे। दिवसाआड घरफोड्या या घटनेत परिसरवासीय संतप्त झाले असताना या दरोड्यांना आवर घालणे पोलिसांपुढे आव्हानच। अशात उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एम. चन्ना यांनी पोलीस ठाण्यात वेळ वाया न घालता रात्रीची गस्त घालण्यास सुरुवात केली। गस्त घालत असताना एक दुचाकी संशयास्पदरित्या आढळून आल्यानं त्यांनी या दुचाकी जवळच आपले वाहन लावून सदरील दुचाकीवर पाळत ठेवली। तब्बल 2 तासानंतर एक युवक दुचाकी घेण्यासाठी आला। पोलीस निरीक्षक एस.एम. चन्ना यांनी लागलीच झडप घालून त्याला हटकले। जुजबी चौकशी अंती तो अट्टल घरफोडीतील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कटणी, चाकू असे घरफोडीचे साहित्य आढळून आले। कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक एस.एम. चन्ना यांच्या कामगिरीनं घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार गजाआड झाला। या कामगिरीबद्दल एस.एम. चन्ना यांचे सर्वत्र कौतुक होत असून न्यूज टुडे वृत्तवाहिनीच्या सिटी क्राईम या सदरातर्फे अभिनंदन। 6/2/2015 रोजी PSI चन्ना आणि त्यांचं पथक, त्यामध्ये पोलीस हवालदार कोकाटे, पोलीस शिपाई गावित आणि मुरली यांच्यासह ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक संशयित या भागात फिरत आहे। त्याबाबत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ट्रॅप लावला आणि अक्षरशः त्यांनी 2 तास ज्या संशयित वाहनाच्या बाजूला असलेल्या गाडीमध्ये बसून त्या गुन्हेगाराच्या वरती पाळत ठेवलं। सुमारे 2 तासानंतर तो सदर गाडी घेण्यासाठी त्या ठिकाणी आला असता त्याच्याकडे त्याला झडप मारून पकडला असता त्याच्याकडे कटावणी, चाकू, मिनीपाना इत्यादी साहित्य घरफोडीसाठी स्पेशली वापरण्यात येणारं साहित्य त्याच्याकडे मिळून आल्याने तो घरफोड्या असल्याची खात्री पडली। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याला पाहताच तो गुन्हेगार आमच्याकडे 2 दिवसापूर्वीच एका गुन्ह्यामध्ये अटक होता आणि तो जामिनावर सुटला होता आणि पुन्हा आपल्या हद्दीत गुन्हा करण्यासाठी आला असल्याचं खात्री मिळाली। त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मंदिरातला दुर्गामाता मंदिर या ठिकाणी झालेल्या चोरीचा त्याप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही करण्यात आली। त्या सदर गुन्ह्यात त्याला